देशभरात सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान सण हे आपण जाणून घेणारच आहोत। याबद्दलच्या घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण या संदर्भातल्या इतरही घडामोडी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते। वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन न्यायालयासमोर मांडले। वाल्मिक कराड यांच्यावर केले गेलेले आरोप आम्हाला मान्य नसल्याचं या अर्जामध्ये म्हणण्यात आलं। अशा पद्धतीने अर्ज करणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे। कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं। तर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन न्यायालयासमोर मांडले। वाल्मिक कराड यांच्यावर केले गेलेले आरोप आम्हाला मान्य नसल्याचं या अर्जामध्ये म्हणण्यात आलंय। अशा पद्धतीने अर्ज करणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग असतो। कराडाच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केल्याचं आपण बघतोय। यानंतर बघूयात इतरही घडामोडी। राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। विधानसभा उपाध्यक्षपदासाठी केवळ महायुतीच्या वतीने बनसोडे यांचा अर्ज देण्यात आलेला होता। अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिलं। बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुडलेली आहे, मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला सांगायचं विशेषतः राष्ट्रवादीच्यांना, तुमच्या मागच्या बसले त्यांना, की त्यावेळेस अण्णांनी माझं ऐकलं, राष्ट्रवादीचा एबी फॉर्म भरला म्हणून त्या ठिकाणी बरं झालं। त्यावेळेस आमदारांना आज विधानसभेचा अध्यक्ष तो होतोय। राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघा। हे आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल। सन्माननीय विश्वजीत, सन्माननीय अमितजी, आपण नेहमी चर्चा करतो। या सभागृहामध्ये उपाध्यक्ष पदावर बसवत असताना, त्या खुर्चीपर्यंत सन्मानाने नेत असताना मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री महोदय होते, त्याबरोबर विरोधी पक्षनेते जर असते, अधिक त्याला सन्मान आणि व्यापकता आली असते। अध्यक्ष महोदय, यानंतर बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे विधान परिषदेत संतापल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण सभागृहात फक्त 4 सदस्य उपस्थित राहिल्यानं एकनाथ खडसे संतापले होते। सत्ताधाऱ्यांकडून फक्त जयकुमार रावल आणि शंभूराज देसाई सभागृहात हजर होते। अंतिम आठवडा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे सदस्य उपस्थित नसल्याने खडसेंनी संताप व्यक्त केला। आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय। अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं, तुम्ही आलात धावत पळेल। मंत्रिमंडळामध्ये 42 सदस्य आहेत, त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। सरकार किती संवेदनशील आहे याचाही अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे। पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे। हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका, आमचे नसतात का कामं, का तुमचंच ब्रीफिंग असतं का? रात्री घ्या की ब्रीफिंग। तर अध्यक्ष महोदय, आणि ते आले की माहिती मिळवणं विभागातनं, त्याच्यामुळे वेळ होतो, दुसरं काही नाही। आणि मी वेळेत आलो होतो, थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून 1-2 सेकंद उशीर झाला फक्त। सर्व मंत्र्यांचं ब्रीफिंग नसतं। मी मंत्री राहिलेलो आहे काही काळ, 15-1 वर्ष मी होतो। तर जाऊ दे सभापती महोदय, सरकार किती असंवेदनशील आहे याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। 75व्या वर्षानिमित्त
भारताच्या संविधानाची गौरवशाली हक्कभंग अमृत महोत्सवी स्वीकारलेला आहे, त्याच्यावरची कारवाईचा निर्णय जो आहे तो माननीय अध्यक्ष महोदय घेतील. त्याने स्वीकारलंय सांगितलं ना सुधीर भाऊ, मी सांगितलं हक्कभंग स्वीकारला आहे. पुढची जी आपण सूचना केली ती लवकरात लवकर कारवाई संबंधात अध्यक्ष महोदय निर्णय घेतील. चला संविधानावर भारतीय चर्चा. गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा, दुसरा व शेवटचा दिवस. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयामध्ये मत मांडण्यासाठी संविधानाचा गौरव करत असताना आपल्या जबाबदारीची जाणीव माझ्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक संविधान मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अध्यक्ष महाराज काही माझं मत या ठिकाणी मी मांडणार आहे. सर्वप्रथम मी स्वतः या चर्चेची सुरुवात करत असताना मनात एक संकल्प करतोय की अध्यक्ष महाराज 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा संविधान उत्सव साजरा करत असताना त्या उत्सवाचं महत्व अधोरेखांकित करताना आपल्याला एका गोष्टीची जाणीव सर्वांनाच करावी लागणार आहे कि संविधान भक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल. अन्यथा अध्यक्ष महाराज संविधानाच्या महत्व अधोरेखांकित करत असतानाच मात्र आपली कृती त्या दिशेने होत नसेल तर संविधान आपल्या देशाला अर्पण करणाऱ्यांच्या मनात जो भाव होता, जो आशय होता, संविधान म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही, तर या प्रत्येक शब्दामध्ये या देशाच्या प्रगतीची शक्ती आहे, या देशाच्या उन्नतीची ऊर्जा आहे, समाजाला एक करण्याची संधी आहे. समता ममता बंधुत्व हा विचार मांडत असताना कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत हा माझा भारत हा विश्व गौरव व्हावा, जगाचा कप्तान व्हावा, ही संविधानाच्या डिबेट मधल्या प्रत्येक शब्दामधला हा अध्यक्ष महाराज आशय आहे. खर तर तुम्ही आम्ही भाग्यशाली आहोत अध्यक्ष महाराज, आणि हजारो जन्माचं कदाचित पुण्य असेल. मला आठवतं अध्यक्ष महाराज 1995 ते 99 मी पहिल्यांदा आमदार झालो.